रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी वाऱ्याचा जोर जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतो आहे। सलग दुसऱ्या दिवशी किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहेत। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातल्या किनारपट्टी भागात सध्या 55 ते 60 किलोमीटर वेगाने या ठिकाणी वारे वाहत आहेत। किनारपट्टी भागात दुसऱ्या दिवशी देखील वाऱ्याचं धुमशान या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। पौर्णिमेनंतर किनारपट्टी भागातल्या वाऱ्याचा वेग जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतो आहे। अरबी समुद्रात किनारपट्टी भागात आणखीन 2 दिवस वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे। रत्नागिरी, गुहागर, दापोली, राजापूर, वेंगुर्ला, देवगड, मालवण अशा किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग हा जो आहे तो अधिक आहे। पुढचे 2 दिवसामध्ये वाऱ्याचा वेग हा आणखीन या ठिकाणी वाढणार आहे। किनारपट्टी भागात हा वाऱ्याचा वेग ताशी 55 ते 60 किलोमीटर एवढा असल्यामुळे किनारी भागामधल्या लोकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन या ठिकाणी प्रशासनानं केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।